देवगिरीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक संपलेली आहे। कोकण मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते। तर देवगिरी बंगल्यावर ही बैठक होती राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि ही बैठक संपल्याची माहिती समोर येते। आणि या बैठकीमध्ये कोकण तसंच मुंबई पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर चर्चा झाल्याचं कळतंय। त्यामुळे आता महायुतीमध्ये राष्ट्रवादीला यापैकी किती जागा मिळतात ते बघावे लागणार आहे। कोकण आणि मुंबई पदवीधर कोकण शिक्षक मतदारसंघ मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक लागलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळते। राष्ट्रवादी अजित पवारांच्या गोटात सुद्धा हालचाली वाढलेल्या आहेत आणि त्यामध्येच आता देवगिरी बंगल्यावर ही महत्त्वाची बैठक आज घेतलेली होती। ही बैठक संपन्न झाली आहे। यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येतात ते बघावे लागणार आहे आणि त्याचबरोबर आता यापैकी किती जागांवर राष्ट्रवादी दावा करणार तेही बघावे लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।